नमस्कार, मी नित्यानंद बिसे. हिंदुस्तान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यामध्ये स्वारगेट डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका महिलेवरती, एका तरुणीवरती अत्याचार झाले. एसटीच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. एसटीच्या सुरक्षा व्यवस्थे संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले असताना मंत्री, अधिकारी यांच्यामध्ये कोणावरती ही जबाबदारी द्यायची असा हा आता पूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे. या विषयावरती आपल्यासोबत विविध विषयावरती अभ्यास करणारे श्रीरंग बर्गे साहेब आपल्या सोबत आहेत. नमस्कार बर्गे साहेब, आपलं हिंदुस्तान पोस्ट मध्ये स्वागत आहे. बर्गे साहेब, एसटीच्या या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. ही घटना जी घडलेली आहे, या घटनेमागे नक्की आता दोष कोणावरती द्यायचा, तुमचं काय मत आहे? नाही, याला विविध अंग आहेत. आता दोष कुणाला द्यायचा? पोलिसांचा पहारा असला पाहिजे. अशी वर्दळीची ठिकाणं असतात, तिथं रात्री त्यांनी गस्त घातली पाहिजे पोलिसांनी. एसटीच्या सुरक्षा रक्षकाने सुद्धा इथं फिरलं पाहिजे, गाड्या चेक केल्या पाहिजेत, बॅटरी घेऊन कुठल्या गाडीत कोण बसलंय का अशा फेऱ्या मारल्या पाहिजेत. हा एक मुद्दा आहे. दुसरं, तिथे जे अधिकारी असतात त्यांची ड्युटी 24 तास असते, म्हणजे जे आमचे आगार व्यवस्थापक असतात डेपो लेवलला त्यांची, तर त्यांनी सुद्धा आगारात थांबलं पाहिजे. बहुधा बऱ्याच वेळा असं लक्षात येतंय की आगार व्यवस्थापक राहत नाहीत, पण हे सर्रास नाहीये. काही अधिकारी म्हणजे बहुतांश अधिकारी हे आगाराच्या इथेच राहतात, त्यांची राहायची व्यवस्था, निवासाची व्यवस्था केलेली असते. दुसरं, जे पर्यवेक्षक असतात तर त्यांनी सुद्धा अशा गाड्या चेक केल्या पाहिजेत, गणवेश घालून चेक केल्या पाहिजेत. म्हणजे कोण अनधिकृत व्यक्ती असेल तर तो त्याला घाबरेल की बाबा हे एसटीचे कोणतरी अधिकारी आहेत, पर्यवेक्षक आहेत. तर याला विविध पैलू आहेत, विविध अंग आहेत की निव्वळ याचा कोणी पोलीसच जबाबदार आहेत किंवा एसटीचेच कर्मचारी किंवा अधिकारी जबाबदार आहेत असं म्हणता येणार नाही. आता ही घटना घडली म्हणून आपण वेगवेगळ्या अंगाने सगळे आपापल्या पद्धतीने बोलतायत, नाहीतर मग काय असं पूर्वी कोण बोललंच नव्हतं. आता आणि अर्थात ही घटना दुर्दैवी आहे. एवढी मोठी अशी भयानक ही विदारक घटना पहिल्यांदा घडली आहे. या निंदनीय घटनेचा मी निषेध करतो आणि आपल्या माध्यमातून प्रवाशांना सुद्धा किंवा जनतेला सुद्धा सांगतो की अशा घटना घडू नये यासाठी प्रवाशाने सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कुणी आपल्याला बोलवतोय तो एसटीचा अधिकृत कर्मचारी आहे का बाबा, त्याचा पुरावा पाहिजे. आणि असं एखाद्या ठिकाणी जिथे अंधार आहे किंवा जिथे गाडी उभी आहे त्या ठिकाणी जायला नाही पाहिजे. आमच्याकडे स्टँडवरती हिरकणी कक्ष आहे महिलांसाठी, किंवा स्टँडवरती सुद्धा रात्री आमचं कंट्रोल कॅबिन रात्रंदिवस सुरू असतं, तिथे जाऊन बसलं पाहिजे. आणि आपली सुरक्षितता किंवा आपल्या सामानाची सुरक्षितता ही महत्वाची आहे. कारण एसटी मध्ये सामान विसरण्याच्या घटना सुद्धा खूप आहेत. तुम्हाला अजून एक सांगतो मी की आमचे चालक वाहक प्रवाशांचे मिळालेले सामान इमारतीद्वारे देतात नेहमी. तर या सगळ्या याला विविध अंग आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा या निमित्तानं आता महामंडळाने आणि शासनाने अभ्यास करून याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत. बर्वे साहेब, सुरक्षा व्यवस्था, मी असं म्हणत होतो की सुरक्षा व्यवस्था आता बीएसटी मध्ये कसं, बस रात्री किंवा डेपोमध्ये येत असताना पूर्णपणे तपासली जाते. एसटी मध्ये अशी तपास व्यवस्था, गाडीची तपासण्याची व्यवस्था आहे का? आणि जर असेल तर ते पर्यवेक्षक असतील, कोण तपासत असतात? ते पर्यवेक्षक काही प्रमुख गाडी डेपो आगार प्रमुख आहेत, ते थेट आपली ड्युटी सोडून घरी जातात, असे प्रकार मध्ये ऐकण्यात आले होते. मग ही तपास व्यवस्था जी आहे एसटीच्या गाड्यांची किंवा आगारांची, ती काय आहे आणि ती कशी, आणि कुठे कुठे त्याच्यामध्ये लूपहोल्स आहेत? नाही, याच्यामध्ये आमच्याकडे सुद्धा सुरक्षा रक्षक गेटवरती गाडी चेक करतात. अगदी तुम्ही मुंबई सेंट्रलला, मी स्वतः तिथं नोकरी केलेली असल्यामुळं मी स्वतः पाहिलंय की सुरक्षा रक्षक आतमध्ये गाडी येताना गाडी चेक करतात आणि गाडी आतमध्ये येते. पण बहुधा असंही होतं की कधी कधी ते कुठे आजूबाजूला गेले असतील तर अशा वेळी आमचे कर्मचारी सुद्धा आतमध्ये गाडी घेऊन येतात. पण आमचे वाहक सुद्धा
चालक सुद्धा गाड्या या चेक करतात. आता कसं आहे, ते तिथून निघून गेल्यानंतर जर कोणी प्रवासी गाडीमध्ये गेला तर मग त्यांची जबाबदारी राहत नाही, मग ती सुरक्षा रक्षकाची जबाबदारी राहते. पण या संदर्भात सीसीटीव्ही आहेत आमच्याकडे, त्याच्यातून अशा घटना घडलेल्या आहेत की बघा, अनैतिक गोष्टी यापूर्वी सुद्धा गाड्यांमध्ये घडलेल्या आहेत, मिळालेल्या आहेत. म्हणजे अशी एवढी मोठी गंभीर घटना नाही, पण कुणी भिकारी रस्त्यावरच्या आतमध्ये गेलेले आहेत, ते कुणी काही, आता याच्यात बरेच सामान मिळालेलं आहे, दारूच्या बाटल्या मिळाल्या, कपडे मिळाले किंवा अजून काही मिळालं. तर या गोष्टी पूर्वी सुद्धा मिळालेल्या आहेत आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी, आमच्या सुरक्षा रक्षकांनी ते आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. कधी कधी आता प्रत्येक वेळी सगळं हे प्रत्येक गाडी चेक करणं शक्य होत नाही, कारण आमच्याकडे बघा की 25 एकराचे, 30 एकराचे, 40 एकराचे आवार आहेत एसटीचे, आणि मग तेवढ्या आवारामध्ये आमच्याकडे 2 सुरक्षा रक्षक असतात किंवा 3 असतात. ते सगळं चेक शक्य होत नाही, कारण गेटवरती येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या चेक कराव्या लागतात, येणारे जाणारे प्रवासी असतील, कर्मचारी असतील, त्यांना बघावं लागतं आणि मग आतमध्ये जाऊन गाडी बघावी लागते. आणि मुळामध्ये आमच्याकडे जो स्टाफ आहे, सुरक्षा स्टाफ, तर सुरक्षा रक्षक ऍक्च्युली पाहिजेत 2700, म्हणजे मंजूर 2700 आहेत, पण आहेत फक्त 24 ते 64, 22 ते 64 आहेत, म्हणजे कमी आहेत ते. अगदी पुण्याला ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे 40, म्हणजे त्या विभागामध्ये 40 सुरक्षा रक्षक कमी आहेत, म्हणजे 198 ची मंजुरी आहे पण प्रत्यक्षात 158च आहेत. आणि मुळामध्ये त्याच्यातही बऱ्याच त्रुटी आहेत. आता याच्यामध्ये असं आहे की हे जर एसटीचे कर्मचारी असते, हे खाजगी संस्थाच्या सुरक्षा रक्षक पुरवतात, तर त्यांच्या नसते, तर जबाबदारी फिक्स करायला सुद्धा बरं झालं होतं. म्हणून आम्ही मध्यंतरी या काही वर्षापूर्वी आमचे चालक जे अनफिट होतात त्यांच्या कामासाठी, तर त्यांना हे पद बदलून दिलं जायचं, सुरक्षा रक्षकाचं त्यांना ट्रेनिंग दिलं जायचं. आमच्याकडे भोसरीला प्रशिक्षण संस्था आहे तिथे, आणि तिथे सगळ्या बाबींचं त्याला प्रशिक्षण देऊन मग ते एसटीच्या सेवेत यायचे. आता फक्त मला वाटतं 102च अख्ख्या राज्यामध्ये एसटीचे स्वतःचे सुरक्षा रक्षक आहेत. आणि म्हणून याचाही विचार झाला पाहिजे. एक तर जे आमचे अनफिट होतात चालक, वाहक किंवा इतर कर्मचारी, त्यांना सुरक्षा रक्षक केलं पाहिजे, नियमात बदल करून. आता जो मध्यंतरी त्यांनी परिपत्रक चेंज केलंय ते, आणि त्यांना चांगलं ट्रेनिंग दिलं तर मला वाटतं यांच्यापेक्षा जबाबदारीनं ते काम करू शकतात. उद्या त्यांच्याकडनं काही चूक झाली अनावधानाने किंवा कशी, तरी जबाबदारी फिक्स करते. आता इथे खाजगीचे सुरक्षा रक्षक आहेत. आता तुम्हाला सांगतो, जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे जे सुरक्षा रक्षक आहेत, तुम्ही बघा त्यांचा गणवेश कसा आहे, त्यांची शरीरयष्टी कशी आहे बघा. आणि मला असं वाटत नाही त्यांच्याकडे बरेच, सगळेच असे नाहीयेत, काही चांगले पण आहेत, पण मला असं वाटतं की जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना 3 महिन्याचं ट्रेनिंग देतात ते लोक, पण त्यांना सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जात नाही. त्याच्यानंतर समजा त्यांना, मी पहिलाच सांगितलं की एसटीच्या कर्मचाऱ्यांनाच द्यावं, पण त्यांना ठेवायचं असेल तर आमच्याकडे सुद्धा त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, 1 महिनाभर किंवा आठवडाभर, 15 दिवस, आणि नंतरच त्यांना घेतलं पाहिजे. आता अजून एक मुद्दा आहे, मेस्को नावाची एक संस्था आहे, त्याचे 1500 सुरक्षा रक्षक एसटी मध्ये आहेत. पण त्यांचं कसं आहे, ते मिलिटरीतनं रिटायर झालेले सुरक्षा रक्षक आहेत, म्हणजे त्यांची किमान 17 वर्ष नोकरी झालेली असते, म्हणजे त्यांना अगदी फायर पासून सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं, ते सदृढ असतात. पण आता झालंय काय की या ज्या संस्था आहेत त्या पगार कमी देतात आणि त्यांना इतर ठिकाणी चांगल्या नोकऱ्या मिळतात, त्यामुळे तेही एसटीकडे हल्ली येत नाहीत, मिलिटरीतनं रिटायर झालेले जे कर्मचारी आहेत ते. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. याच्यामध्ये त्रुटी दिसत आहेत, पण त्याला वेगवेगळी अंग आहेत, या सगळ्याच अंगांचा विचार करून एसटी मध्ये आता जी घटना घडली, दुर्दैवी घटना, अशा घटना घडू नये म्हणून सगळ्याच स्तरावरती, शासन आणि प्रशासन स्तरावरती प्रयत्न झाले पाहिजेत असं मला वाटतंय. म्हणजे एसटी मध्ये खाजगी सुरक्षा व्यवस्था आहे का, असं तुमचं म्हणणं आहे? हो, आहेत ना. एसटी मध्ये मला वाटतंय 2264 मध्ये फक्त 102च एसटीचे स्वतःच्या नोकरीत असलेले सुरक्षा रक्षक आहेत. बाकी सगळे सुरक्षा रक्षक हे खाजगी संस्थांचे आहेत आणि त्याच्यावरती नियंत्रण आहे एसटीचं, पण फारसं नाहीये. त्यांना समजा तो उशीर आला किंवा त्याने कामात कुचराई केली तर त्याच्यावरती अधिक, म्हणजे त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार एसटीच्या अधिकाऱ्यांना नाहीये,
फार फार तर त्या सुरक्षा एजन्सीला कळवतात ते की तुमच्या कर्मचाऱ्याने हे असं केलं, पण त्याच्यातही ते तात्काळ डिसिजन घेत नाही. अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिलेल्या आहेत, हे नक्की मला आपल्याला सांगायचं आहे. बर्वे साहेब, ही पुण्याची घटना घडल्यानंतर पुण्यातील त्या स्वारगेटच्या डेपोमध्ये काही बसमध्ये, जुन्या बसमध्ये महिलांचे कपडे आणि काही विविध चुकीच्या गोष्टी सापडल्यात. हे काय प्रकार आहेत? गाड्यांमध्ये या गोष्टी कशा सापडत आहेत? काय आहे तो प्रकार? अरे बघा, ह्या राज्यामध्ये साधारणतः 200 स्क्रॅप बसेस आजही एसटीच्या आवारात उभ्या आहेत. त्या वेळीच स्क्रॅप केल्या पाहिजेत, पण त्याची एक प्रोसिजर आहे एसटीची, ती प्रोसिजर पण पूर्ण करावी लागते, ना तर त्याच्यामध्ये आरोप होतात. दुसरं असं आहे की काही गाड्या आता या पुण्याच्या आगारामध्ये 4 गाड्या अशा उभ्या आहेत की ज्या भाडे तत्वावरती एसटीने घेतल्या होत्या, पण त्यांनी त्या वेळेवर व्यवस्थित चालवल्या नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्या गाड्या बंद आहेत. पण त्या बंद गाड्या ते खाजगी मालक घेऊनच गेले नाहीत. अशा 4 गाड्या तिथे आता बरेच दिवस पडलेल्या आहेत. तर त्या गाड्यांमध्ये हे कपडे किंवा अनैतिक नक्की गोष्टी घडतायत. पण आता एसटीने त्याला वारंवार पत्र लिहिलंय की तुम्ही तुमच्या गाड्या घेऊन जा, पण त्या गाड्या घेऊनच गेले नाहीत. आता या गाड्या मला वाटतं पोलिसांनी ताब्यात घेतल्या पाहिजेत आणि मग ते त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. गाड्या इतक्यातच कसं काय ठेवल्या त्यांनी? ते स्वतःच्या गाड्या जर एसटीने पत्र देऊन घेऊन गेले नाही. अजून एक मला सांगायचं आहे की आरटीओच्या गाड्या सुद्धा बऱ्याच आगारामध्ये आरटीओ कारवाई करतं खाजगी गाड्यांवरती. अशा बसेस इथे आमच्या मुंबईमध्ये बघा, कुर्ला नेहरूनगर आगारामध्ये गाड्या सडलेल्या आहेत आरटीओच्या, बरेच दिवस त्या पडलेत. तर त्या गाड्यांमध्ये सुद्धा बाहेरचे लोक आसरा घेतात आणि मग तिथे जाऊन बसतात. रात्रीचा एवढा मोठा आवार आहे कुर्ल्याचा, आता ते आमचे सुरक्षा रक्षक बघणार कुठे कुठे, आणि मग ते एखाद्या चोर वाटेने येतात आणि मग तिथे अनैतिक धंदे होतात. हे बघा, एसटीच्या गाड्यांमध्ये तुम्ही जसं पुण्याला म्हटलं दारूच्या बाटल्या किंवा कपडे किंवा अजून काही गोष्टी मिळाल्या, हे खरं आहे. हे बऱ्याच ठिकाणी या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत, पण त्याला या बाकीच्या अडचणी आहेत. हे मला इथे आपल्याला सांगायचं आहे की जनतेच्या माहितीसाठी. सर, एसटी महामंडळाला प्रशासकीय अधिकारी आहे का? पूर्ण त्यांना नियुक्त केलेला आहे का, किंवा काय आहे? प्रशासकीय अधिकारी असं नियुक्त झालेला आहे का महामंडळासाठी? हे बघा, 30 जून 22 भोसले नावाचे एक मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी होते. ते IPS होते, म्हणजे महाराष्ट्र शासनातनं ते आले होते. त्याच्यानंतर 12 डिसेंबर 22 रोजी शासनाने एक GR काढला आणि एसटी मध्ये जी मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्याची जी पद होतं, जे IPS अधिकारी असायचे, ते पद त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्ग केलं. लक्षात घ्या. आणि हे चुकीचं आहे ना. जर वर्षानुवर्ष IPS अधिकारी एसटी महामंडळाकडे होता तर हे का वर्ग केलं? मग ह्याच्यामध्ये शासनाचाही दोष दिसून येतो. लक्षात घ्या की त्यांनी ती पोस्ट तिकडे वर्ग केली. आणि काही म्हटलं तरी सुरक्षा व दक्षता एवढं मोठं महामंडळ आहे. आज साधारणतः 90,000 कर्मचारी आहेत, एक 14-15 हजार गाड्या आहेत. तर या महामंडळाला IPS अधिकारी पाहिजे. कारण याचं असं आहे की कधी कधी पोलीस स्टेशनला जावं लागतं आमच्या अधिकाऱ्यांना, ते जुमानत नाहीत पोलीस वाले सुद्धा एखादी घटना घडली तर. आता या अनुषंगाने मला अजून एक सांगायचं आहे की आमच्या चालक गणवेश घालण्याची सक्ती केली आता प्रशासनाने, की बाबा त्याने घातला पाहिजे, आमचं काही म्हणणं नाहीये, पण त्याच्याबरोबर पर्यवेक्षकाने सुद्धा गणवेश घातला पाहिजे. एक मध्यंतरी अशी घटना माझ्या लक्षात आली की मी तुम्हाला या IPS अधिकाऱ्याच्या अनुषंगाने सांगतो की एसटीचा एक पर्यवेक्षक आतमध्ये मारामारी झाली म्हणून पोलीस स्टेशन मध्ये गेला, पण मग त्याची काही त्यांनी दखल घेतली नाही. योगायोगाने माझी तिथे ओळख होती आणि म्हणून मी पोलीस स्टेशनला फोन केला, तर ते म्हणाले की तुमचा पर्यवेक्षक बघा बर्गे साहेब चुरगळलेले कपडे घालून आले, त्याला तो कुठल्या अंगाने पर्यवेक्षक वागतो बघा. म्हणून आमच्याकडे जे पर्यवेक्षक आहेत, उदाहरणार्थ ATS आणि TI, त्यांनी गणवेश घातला पाहिजे. काही लोक आमचे पर्यवेक्षक गणवेश घालतात, अगदी अप टू डेट दिसतात. ते आमच्या काही महिला सुद्धा TI गणवेश घालतात, त्यावेळी त्या वाटतात कोणतरी बाबा. आणि खाकी वर्दी जी आहे त्याला खूप घाबरतात बाहेरचे जे असे चुकीच्या गोष्टी करणारे लोक. तर काही आमच्याकडचे पर्यवेक्षक
इतके सुंदर अप टू डेट कपडे घालतात की ते इन्स्पेक्टरलाही भारी दिसतात, पोलीस इन्स्पेक्टरला. तर म्हणून आता या घटनेतनं बऱ्याच बाबी समोर आलेत. निव्वळ चालक वाहकांना गणवेश घालायची सक्ती करण्यापेक्षा एसटी प्रशासनानं या पर्यवेक्षकांना पण गणवेश घालायला सांगितला पाहिजे. कारण बहुतांशी ठिकाणी असं निदर्शनास येतं की ते गणवेश घालत नाहीत आणि त्याच्यामुळे मग त्यांचं इम्प्रेशन पडत नाही. अर्थात त्यांचं काम ते कमी करतात असं नाहीये, पण गणवेश हा एक दराराचा भाग असतो, त्या वर्दीचा एक दरार असतो, म्हणून तो दरारा राहण्यासाठी निदान हे केलं पाहिजे. बरं साहेब, एसटी एक महामंडळ आहे आणि त्या एवढ्या मोठ्या महामंडळाची जबाबदारी मंत्रालयावरती आहे. मग मंत्र्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि मंत्र्यांविषयी तुमचं काय मत आहे सध्या? या सगळ्या गोष्टी पाहता, या सगळ्या घटना पाहता, या सगळ्या समस्या पाहता, मंत्रालयाकडून तुमची काय अपेक्षा आहे सर? मंत्रालयाची आणि मंत्र्यांची अशी अवस्था आहे, बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था आहे. खरं तर बघा की मंत्र्यांनी याच्याकडे आल्यानंतर पहिल्यांदा महामंडळाच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे होतं, पण ते कुठे लक्ष देत आहेत? जागा विकसित करण्यासाठी. अर्थात तोही त्यांच्या कामाचा भाग आहे, त्यांनी जरूर जागा विकसित केल्या पाहिजेत. पण जेवढ्या जागा विकसित घेण्यासाठी मला वाटतं 5-6 बैठका घेतल्या, त्याच्यात सुरक्षे संदर्भात एकही बैठक घेतली नाही. ही घटना घडल्यानंतर काल दुपारी 12 वाजता बैठक घेतली आणि मग त्यांनी आढावा घेतला. मग त्याच्यामध्ये सुरक्षा कर्मचारी कमी आहेत एक गोष्ट लक्षात आली. नंतर सीसीटीव्ही बंद आहेत. दुसरी घटना लक्षात आली, गाड्यांमध्ये सीसीटीव्ही लावले पाहिजेत हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून मला काय म्हणायचं आहे, मंत्र्यांनी इतर म्हणजे ह्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, जागांकडे थोडं लक्ष. हे बघा, जागा सुद्धा विकसित केल्या पाहिजेत, त्यातून सुद्धा उत्पन्न मिळालं पाहिजे. पण त्याच्यापेक्षा जास्त सुरक्षितता एसटी महामंडळाची महत्वाची आहे. कारण इथे सर्वसामान्य प्रवासी यातून प्रवास करतो, सर्वसामान्य नागरिक प्रवास करतो. त्यांच्या सुरक्षिततेला, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. दुसरं, यालाच अनुषंगाने एक प्रश्न निर्माण होतोय. काल एका दुसऱ्या मंत्र्याने एक विधान केलंय, ते सुद्धा मला दुर्दैव वाटलं. खरं तर अशी विधानं व्हायला नकोत की त्या महिलेने आवाज का केला नाही वगैरे. हे बघा, तुम्हाला मी सांगतो, अशा घटना या खूप हे असतात, सेन्सिटिव्ह असतात. अशा वेळी ओरडाओरड करणं बिरणं, आणि कुठे अंधारात तिथं कोण ऐकायला होतं, ते कोपऱ्यात होतं ते. तर आणि अशा वेळी एखादी कुठली असा घडतो प्रसंग तर ती व्यक्ती घाबरलेली असते. पण अशी चुकीची विधानं अशा गंभीर घटनेच्या वेळी किंवा संवेदनशील घटनेच्या वेळी मंत्र्यांनी टाळली पाहिजेत. आणि माझं आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की खरोखर त्यांनी मध्यंतरी एसटीच्या एका विषयात लक्ष घातलं की कंत्राटी पद्धतीवरती 1310 गाड्या घेण्याचा निर्णय होता, तो चुकीचा होता. त्यांनी तात्काळ त्याला स्थगिती दिली आणि त्या निविदेला स्थगिती दिली आणि एक चांगलं काम केलं. पण मला असं वाटतं की या सुद्धा मंत्र्यांच्या विधानाकडं किंवा मंत्र्यांच्या कामाकडं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे, हे सुद्धा मला आपल्या माध्यमातून राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे. पुरेसा कर्मचारी वर्ग नसणे, सुरक्षा व्यवस्थेविषयी अतिशय दयनीय स्थिती असणे आणि मंत्रालयाकडून अपेक्षित लक्ष एसटी महामंडळाकडे नसणे, या सगळ्या कारणांमुळे सध्या एसटीची सुरक्षा व्यवस्था असो किंवा सोयीसुविधांचा प्रश्न असो, हा प्रलंबितच राहिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता याकडे लक्ष द्यावं असं एक आग्रही मागणी होत आहे. कदाचित या घटनेने तरी मुख्यमंत्री एसटी महामंडळाच्या प्रश्नांकडे लक्ष देतील आणि योग्य तो तोडगा काढतील अशी अपेक्षा करूया. बर्गे साहेब, आपण हिंदुस्थान पोस्ट सोबत चर्चा केली, या विषयावरती चर्चा करून एक आपले सूचना केल्यात आणि आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आम्ही आपले आभार. नमस्कार. धन्यवाद.